माझं नाव आदिती संपत जाधव. मगाशी इंट्रोडक्शन दिल्याप्रमाणे संपत सर यांच्या टीममधून आहे. तर मला सगळ्यात पहिल्यांदा त्रास खूप जास्त पिरियड्स पेन सगळ्याच मुलींना होतं, पण प्रत्येकाच्या बॉडीनुसार आणि बॉडी टाईपनुसार ते कमी जास्त असतं. माझ्या घरामध्ये माझ्या ताईला जेनेटिक्समुळे आणि मला दोघींना पण खूप जास्त पोटात दुखायचं आणि ब्लिडिंगचं प्रमाण पण खूप जास्त होतं. त्याच्यामुळे वीकनेस येणं किंवा हातपाय गळून पडणं, चक्कर येणं, बीपी तर आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आहे. सो त्याच्यामुळे माझे ते 3-4 दिवस पूर्ण त्या एका आजार नाही म्हणता येणार, पण त्या गोष्टींमुळे ते वेस्ट व्हायचे आणि मला म्हणजे दर महिन्यालाच दवाखान्यामध्ये ऍडमिट करावंच लागायचं. मी चक्कर येऊन कुठेही पडायचं. सो अमृत ज्यूस मला त्याच्यामुळे तर मी नाही घेतलं. किडनी स्टोन डिटेक्ट झाला होता मला अचानकच. त्रास व्हायला लागला पोटामध्ये. सोनोग्राफी केल्यानंतर कळालं की मला किडनी स्टोन आहे. मग किडनी स्टोनवरती पप्पांनी सांगितल्याप्रमाणे अमृत ज्यूस घ्यायला चालू केलं आणि एक 4थ्या किंवा 5व्या दिवशी जे मला म्हणजे उठून मी बसत नव्हते, इतकं पोटात दुखायचं, तर ते पूर्णपणे बंद झालं. किडनी स्टोन पण नाहीसं झालं आणि त्यानंतर जे रेग्युलरली पिरियड्स यायला लागले, सो त्यावेळेचा पण त्रास कमी झाला. आणि लकीली दीदीने आणि मम्मीने सांगितल्यानंतर जे रियांसचं सॅनिटरी नॅपकिन आहे ते नॅपकिन पण यूज केल्यापासून जे कॉस्मिक एनर्जी मगाशी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे त्याने सुद्धा बऱ्याचशा म्हणजे क्रॅम्प्स वगैरे येणं, मुलींना तर सगळ्यांनाच हे प्रॉब्लेम्स असतात, सो ते पण कमी झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुली खास करून त्या गोष्टीशी खूप जास्त सेन्सिटिव्ह असतात, म्हणजे आपली केस. तर माझ्या केसांमध्ये कोंडा म्हणजे गावाकडचं पाणी म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त कोंडा झालेला होता. केस गळत होते, मोठे केस इतके छोटे छोटे गेलेले होते. आणि मी असंच पप्पांनीच एकदा सांगितलं की काही नाही, हे फक्त तेलात मिक्स कर आणि केसांना लाव. मग ते रात्री झोपताना तेलात मिक्स करायचं आणि केसांना लावायचं आणि सकाळी उठल्यानंतर केस धुतले. असं कंटिन्यू करत गेले. ते पीत असताना मध्ये मध्ये केसांना लावत गेले, होते कोंडा पण कमी झाला, केस पण व्यवस्थित वाढायला लागले. माझे जे इंटरनल प्रॉब्लेम्स होते ते पण सगळे सॉल्व्ह झाले. किडनी स्टोन पण नाही झाला. सो मल्टिपल रिझल्ट मी एका व्यक्तीने घेतलेले आहेत. सो थँक्यू सो मच.